मराठी भाषेला विळखा पडतोय। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज खूप म्हणजे जल्लोषात आणि जोशात आम्ही सगळे एक जर बक्षीस जरा कॅमेरा फिरव। नमस्कार मित्रांनो, सगळे आम्ही कुर्ता घालून थांबा मी सोनाला पण दाखवतो। कुर्ता घालून एकदम कोल्हापुरी चप्पल सर्वांनी घातली आहे, एन्जॉय करतोय आम्ही जाता। मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली की हा ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा, कारण की आजचा दिवस हा पूर्ण म्हणजे एकदम मस्त असणार आहे। पूर्ण शोभायात्रापासून ते संध्याकाळी आपल्या राजसाहेबांची सभा आहे शिवतीर्थावरती, तर तिकडचे पण मी काही क्लिप्स टाकणार त्याच्यावरती, आणि परत माझे मित्र पण असणार त्यांचं ओपिनियन सभेवरती, परत शोभायात्रेवरती तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे मित्रांनो। राजसाहेबांची जर शेवटची कोणती कॉपी असेल, म्हणजे फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी, एकदम लास्ट वाली कॉपी म्हणजे आमचे कुणाल शिंदे साहेब, तर ते काहीतरी जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे तर ट्रेनचा व्हॉल्यूम कम करतो का रे? खाली घे, बस बस बस। आज मी काय इथं लंबा चौडा भाषण करायला म्हणून इथं आलेलं नाहीये। जे मला मांडायचंय, जे मला बोलायचंय ते मी उद्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये बोलेलच, आज बोलेलच रात्री। पण तुमच्या समक्ष तुमच्या साक्षीने सांगतो, तू जे उद्धव ठाकरेला फॉलो करतो त्याचा माझा दोष नाहीये, तू कर। मला असं वाटतं आपण जे काय बोलतोय ते कोणासाठी बोलतोय, ते का बोलतोय, का बसलाय, सगळ्या गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगला होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या मेळाव्याची सभा आहे। काय आहे त्या शोकांतिका आहे ना, त्या सगळ्या गोष्टी, शोभायात्रा आहे, या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे। त्या सगळ्या शोभायात्रा तुम्ही करा, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे। रात्री माझी सभा आहे, ती पहा, तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सगळं पाहायला मिळेलच। तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्र, आज यहाँ पर रास मेरे छोटे मित्र राज साहब ठाकरे समोर चौकीला नाही ते गाईज। हा चित्राचा फॅन म्हणजे मी पण आहे, पण हा जरा जास्तच आहे, पागल झाला बघा फुल। एवढं प्रसादोग सहित आमान गेले, त्या लोकांना हे नव्हतं करत। हा काय आवली लवली
खूप मजा आली. आम्ही सकाळपासून 9 वाजतापासून आलो इथे. 1 मिनिट कोणतरी आलं. खूप मजा आली. खूप शोभायात्रा खूप मस्त आहे. म्हणजे आधीच्या खूप परंपरा आहेत, संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये दाखवली गेलेली आहे. महाराजांचे सगळे पुतळे वगैरे म्हणजे खूप सगळ्या ज्या मुलं वगैरे सगळे कुर्ते साडीमध्ये आलेले आहेत. खूप महाराष्ट्राची परंपरा ह्यात म्हणजे जपलेली आहे. तर मी तर सांगतो, पहिले तर मी तर फर्स्ट टाइम आलो इथे आणि मला तर खूप मजा आली. मी भरपूर गोष्टी बघितल्या इथे, पहिल्या तर फक्त ऐकल्या होत्या आधी. आणि मी सांगेन एवढंच की जसं नवीन वर्षाचं हे काय बोलतात स्वागत आहे किंवा जे काही आहे म्हणजे सुरुवात आहे ती सगळ्यांनी अशीच मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी भेटून करावी आणि मराठी असल्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अशी जागृत ठेवावी. बस. तर खरं तर पहिल्यांदाच आलोय आणि अपेक्षा जी होती तसंच आहे आणि जे सांगितलं होतं तुम्ही सगळ्यांनी तसंच आहे. जे हिरवळ आणि जे समजून जातात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तशा आहेत. पण मला असं वाटतं हा तुला काय वाटलं हे पागल तसं काय नाही. आणि त्याच सगळ्या गोष्टी जपल्यात. मला असं वाटतं हे जे साडेबेड्या घातल्यात, कुर्त्या बिर्त्या घातल्यात, हे वारंवार प्रत्येक सणाला आपल्या दिवाळी अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही असं नटलं पाहिजे, थटलं पाहिजे. फक्त गुढीपाडवा आहे म्हणून फक्त अशा गोष्टी करू नका. याच माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे. फक्त आपले गुढीपाडवाचा एक सण इकडे भेटायचा, सगळे एकमेकांना भेटणारे म्हणून साड्या आणि मग कुर्ते, मग पैठणी कुर्ता हे असं सगळे घालून तुम्ही जे येत आहे ते प्रत्येक मराठी सणाला खरं तर तुम्ही असं सजलं पाहिजे, एवढं मी तुम्हाला सांगेल. मित्रांनो, आता आमची शोभायात्रा पूर्ण जोर जल्लोषात साजरी करून झाली आहे. खरं तर खूप मजा आली. आपले जे महामानव आहेत जसे छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, छत्रपती संभाजी महाराज झाले, यांच्याबद्दल बरंच काही माहिती आपल्याला इथे बघायला भेटेल. परत छत्रपती संभाजी महाराजांची कैद कशी झालेली किंवा त्यांचं एक चित्रीकरण दाखवलं गेलेलं आहे. खूप एक म्हणजे आता आम्ही बघितलं पण एक व्हिडिओ मी तुम्हाला लावेल इकडे. एक मुलगा मध्येच जाऊन मध्ये म्हणजे वरती औरंगजेब होता, एक असं स्केट होतं, एक खालतूनच एक मुलगा वरती गेला आणि डायरेक्ट छत्रपती संभाजी महाराजांना भेटी मारते. म्हणजे लोकांच्या मनात एवढी वेदना आहेत. आता छावा पिक्चर बघितल्यानंतर अजूनच ती गोष्ट खूप हे झाली आहे. तर मला हेच सांगायचं की प्रत्येकाने आपल्या मराठी संस्कृती आणि आपली अस्मिता ही जपलीच पाहिजे. आपली मराठी भाषा ही कुठेतरी हरवत चालली. आज आपण बघितलं की मराठी शाळेबद्दल लोक हे दाखवत होते, कारण की आपली भाषा ही कुठेतरी संपत चालली. आपण आता इथून खूप आवाज चालू आहे. आपण आता इथून डायरेक्ट भेटणारे शिवतीर्थावरती, जिकडे आपल्या राजसाहेबांचं भाषण आहे. तर खूप मजा आली मित्रांनो. चला बाय. मित्रांनो नमस्कार. दुपारी आपण ब्लॉग मध्ये बघितलं असेल की गुढीपाडव्याला आम्ही होतो शोभायात्रेला. तर तिकडूनच म्हणजे आता रविवार म्हणजे गुढी सकाळची उभारली, त्यानंतर आपल्या शोभायात्रेला जाऊन घरी दुपारचं मस्त जेवून पुरणपोळी आणि संध्याकाळी आपल्या राजसाहेबांची सभा ही प्रथा आहे दर गुढीपाडव्याची. तर माहोल बघा पूर्ण म्हणजे सगळीकडे भगवा रंग, आपला महाराष्ट्राचा भगवा रंग हा सगळीकडे पसरलेला आहे. आणि सगळ्यांना प्रश्न पडलाय की आज राजसाहेब काय बोलणार आहे. म्हणजे मला पण खरंच दगदग होते की आज म्हणजे खरंच की एवढं आता राजकारणाची चिखल चालू आहे एवढा वर्षभरापासून, तर राजसाहेब त्याच्यावरती काय बोलणार आहे आणि त्यांचं काय त्याच्यावरती ओपिनियन असणार आहे आपल्याला खरंच आज नक्की बघायचं आहे. त्या ब्लॉग मध्ये असं जोडून राहा. तुम्हाला थोडे क्लिप करून राजसाहेब जे बोलतील ते सगळं तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. तर शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. राज ठाकरे साहेब उपस्थितांना जनसमुदाय संबोधित करतात. जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा म्हणे हरलेला पक्ष. झालं, निवडणुका संपल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज गेल्या निवडणुकीमध्ये
ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो. सगळे वेळ काढून आलेत ना? म्हणजे आज बोलायचं मला. मला थोडं लवकर पण चालू आहे, 8:30ला चालू होतं. अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले. आज का आले याचे अर्थ मला समजतात. जरा जपून. पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींचं तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. तुला काय बोललो मी त्याशी म्हटल्याप्रमाणे त्या आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सांगितलं आठवण आणलाय मी. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं? आणि आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून तर येत गेलं असेल एखादं. आपल्या महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले. नरहर कुरुंदकर. त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला. नाही, तो इथे का थांबला? एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा. पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. आमचा
अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहास फक्त बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम तो शब्द आहे ना, उरून उरीन, तो आहे तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत. आम्ही यांना गाडलंय. इस्रायलची खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची, त्याचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे. त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारकं बांधली इथे इस्रायलमध्ये, पण अनेक लोकांची आम्ही स्मारकं बांधली नाहीत. का? कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल, म्हणून आम्ही नाही बांधली. असा विचार ते करतात. आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही. खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेलं पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची वागून लुटत होता, याला आम्ही गाडला. आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा, तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल. तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात. तुम्ही एक होऊच नाहीत, तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाहीत, तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत, याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं, वेगळीकडे नेलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्यामध्ये अडाणीला जमीन पण मिळून जाते. अडाणीला जमीन, मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचं बंदर दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. लाडकी बहीणचं काय झालं? लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही, बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. ज्या महत्वाचे जे विषय आहेत त्या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं, कुठे चालले. आता विधानसभेमध्ये चर्चा कशावरती? औरंगजेबावर. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाही. अहो तेव्हा वाजतच नाही. प्रश्न आहे सकाळी 6 ते संध्याकाळी रात्री 10. या लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो, पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं. पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं, योगींनी उचललं. त्यांनी सगळ्यावरचे लाऊडस्पीकर बंद केले. आपण इथे घोषणा केली, लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले. आमच्या इकडे तसंच चालू आहे. हे इकडे माईमला इथे समुद्रावरती जे काय त्यांनी काय काय करतात, मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री काढून टाकली गेली. आतमध्ये काय? आतमध्ये पोकळ, काहीच नव्हतं.
सगळे अनधिकृत बांधकामं, या अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे, हे सगळे इथे कोम्बिंग ऑपरेशन्स केली पाहिजेत. अहो, आपण मूळ विषय सगळे जे आहेत ना, जे रोजगाराचे आहेत, जे शेतीचे आहेत, जे कामगारांचे आहेत, जे विद्यार्थ्यांचे आहेत, जे शिक्षणाचे आहेत, सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय, भलत्याच गोष्टींमध्ये. आज त्या बीडला जे झालं, ते संतोष देशमुख, काय बिचार त्यांना, काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो. दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो. आणि मग ज्यावेळेला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कोंडी सगळा होतो. आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे. आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे, आज केंद्रातले असतील, पूर्वीपासून चालू आहे, काँग्रेस असल्यापासून सुरू आहे, या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे. मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. 1966 साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. बघा, 1966 सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला. 1966 माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. मी ते लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे. मी त्या पुस्तकाचं नाव होतं ऊठ मराठ्या ऊठ. ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातला एक फक्त पायदा मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो, आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. त्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. पूर्वीची काँग्रेस असो, नाही तर आताची भाजपा असो, नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला, मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे आजोबांनी 66 साली लिहिलंय. तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते. ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही, कमाल भाषा. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री, म्हणजे ना इथे ना तिथे, अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ, जे मी मगाशी तुम्हाला सांगतो ना, इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे, त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातीत मधनं. त्याच्यामध्ये त्यांनी एक उतारा दिलाय, गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी सांगत असतो. त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय, आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा. असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करेल तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लानस्ती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे,
महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबिकते पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे आज सत्तेच्या सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत, तुम्ही एक व्हा, तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा. नाही ह्याचे पाय लटलटले तर मला सांगा. ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळते. पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला अंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे. मी ते प्रमोद आरणे कुठे गेला, हा पायी पायी तिथून आला. सर्वांसाठी तो महाराष्ट्राचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच 5 मिनिटं आधी आपल्या राजसाहेबांची सभा संपली आहे. तर या जे त्यांनी विषय मांडलेत त्या विषयावर तर आपण एक संदर्भ स्पष्टीकरण मध्ये व्हिडिओ बनवणार आहे. खूप म्हणजे 3-4 मुद्दे होते. प्रदूषणाबद्दल, परत जे दादागिरी लोकांची चालली आता, आणि परत मराठीवरती खूप लोक आवाज उचलतात त्याच्यावरती पण ते बोलले. 3-4 मुद्दे त्यांचे होते. परत औरंगजेबाची कबर या विषयावरती पण ते बोलले. तर सविस्तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. पण खरंच म्हणजे काय सांगू तुम्हाला, एवढी गर्दी, मी दुसऱ्यांदा आलोय सभेला आणि लाखोची गर्दी, पब्लिक एवढं राजसाहेबांना प्रेम देते. पण नक्की काय बोलतात ना, इलेक्शनच्या टायमाला, वोटिंगच्या टायमाला त्यांचं मत किंवा डोके कुठे फिरतात ते कळत नाही. आणि आपल्यासोबत आपला भाऊ भडकवली जातात नक्कीच, कुणाल शिंदे, ते पण त्यांनी बोलले की माती भडकवली जातात. कुणाल शिंदे नक्कीच एवढंच सांगेल की प्रत्येक वेळेला आपण येतो, गोष्टी चांगल्या बोलल्या, असं सगळ्या गोष्टी आपण बोलतो, पण ना काय आपण परत खायची ती माती परत खातो. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मला वाटतं की तुम्ही हे भाषण नीट ऐका, 10 वेळा ऐका, ते काय बोललेत त्याचा विचार करा. आणि खरं तर म्हणजे बोलतात ना की आपण प्रत्येक वेळेला ऐकत असताना बोलतो नाही, हे जे बोलतात बाकीचा कुठलाच नेता महाराष्ट्रात बोलू शकत नाही असं आपण बोलतो. पण ते आपल्याला आत्मसात करणं पण गरजेचं आहे आणि आपल्या इतिहासाकडे पण तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी आहेत जे बाकीचे नेते बोलत नाहीत ते राजसाहेब बोलतात, ते कशासाठी बोलतात, या सगळ्या गोष्टीचा आपण खरंच समाज म्हणून विचार करणं गरजेचं आहे. एवढं तुम्हाला सांगेल. तर मित्रांनो, आता इथेच थांबतो. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल सभेबद्दल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात, बाय.